यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात या स्पर्धेच्या वतीने। षटक क्रमांक सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं हटवण्यासाठी सूरज माताही सज्ज झालेले आहेत। स्ट्राइक वरती बॅट्समन आपण पाहतोय अमीर नवगणे। खरं तर हाफिज क्रिकेट असेल किंवा बॉक्स क्रिकेट असेल यामध्ये उत्कृष्ट खेळ आमिर यांचा राहतो। शांत खेळाडू क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि खरं तर स्वतः कधी मी आतापर्यंत बऱ्याच खेळाडू चिडताना पाहिलेत, परंतु या आमिर नवगणे या खेळाडूला एकदाही चिडताना नाही पाहिलं। असा एक शांत खेळाडू मैदानामध्ये आलाय। त्याचबरोबर वाई तालुक्यातले एक सामाजिक कार्यकर्ते दाजी सनस यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। कुपर घराण्यामधले एक समाजसेवक सन्माननीय दाजी सनस यांचं आगमन। त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती या दाजी सनस आपलं सर्च स्वागत। त्याचबरोबर विटू मयेकर यांचं देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। पहिलाच बॉल चांगला फटका खेळलाय काव कॉर्नर रिझन मध्ये, चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार चौकार। ते गाणं ऐकले ना स्वॅग सगळ्यांगे सबका स्वागत, इथे स्वागत केले चौकाराने। अमीर नवगणे मी सांगितलं होतं शांत खेळाडू आहेत, संयमी खेळाडू आहेत आणि बिंदास बॅटिंग करतात आणि त्यामुळे पहा अगदी खूप चांगला फटका त्याने खेळलेला आहे। एखाद्याची झेप पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात बळकट होऊन घातलेला आभाळ म्हणजे जिद्द होय आणि तो जिद्दीने खेळणारा खेळाडू आहे। या ठिकाणी सन्माननीय दाजी सनस यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या मार्फत त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात। पुढचा फटका चांगला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं कमबॅक सूरज माता यांनी केलेला आहे। दगडांनी डोके फुटतात, त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके ठेवतात। हे आपलं आपणच ठरवायचं असतं की आपल्याला डोके बुडणारा दगड व्हायचा आहे की सर्वांना नतमस्तक करणारी मूर्ती। आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगली जर मूर्ती बनायची ना तर संघर्ष करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो। पुढचा बॉल चांगला फटका खेळलाय, भरत निगडेकरच्या बॅट मधून आलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न, थोडेसे फंबल झालेत, चेंडू थांबणार नाही, चेंडू गेलाय लॉंग द कार्पेट सीमा रेषा पार, मिलेगा मौका मारेगा चौका। भरत निगडेकर यांचा जो विचार केला, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सातत्याने ग्रामीण क्रिकेट ते खेळत असतात आणि टिटेगर टीम मध्ये मिस्टर क्रिकेट आणि सातत्यपूर्ण अगदी सरावामध्ये असणारा खेळाडू। मला आजही आठवतोय मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांना थोडासा हार्टचा प्रॉब्लेम होता, हृदयाचा विकार होता, तरी सुद्धा ते क्रिकेट मैदानामध्ये उतरले। त्यांना सांगितलं होतं पळू नका, खेळू नका, तरी सुद्धा ते TPL मध्ये अर्थात टिटेगर प्रीमियर लीग मध्ये ते खेळले आपल्या टीमसाठी। म्हणजे जिथे विषय क्रिकेटचा येतो ना तिथे तन मन धन ते पणाला लावत असतात। 3 चेंडूंचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 9 आकड्यावरती। फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत फक्त 1 धाव येते। एका धावेनंतर टीमची धावसंख्या 10 आकड्यावरती। ट्रेंडॉन्स आपल्याला धावफलकावरती आलेला आपल्याला पाहायला भेटेल। षटक क्रमांक पहिलं सूरज यांचं चालू आहे, 4 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत, त्यामध्ये 2 चौकार त्यांच्या विरुद्ध खेळण्यामध्ये समर्थ झालेले आपल्याला फलंदाज पाहायला भेटेल अमीर आणि भरत। षटकामधला 5वा बॉल चांगला फटका खेळलाय, अडवण्याचा प्रयत्न सुरेख स्वतःच्या फलुत्रीमध्ये, तळमळ पहा, धडपड पहा, कारण सूरजला माहिती आहे आपण खूप लांबवरून आलोय। एखादा जिद्द खेळाडू असतो ना तो ह्याच प्रकारे जिद्दूने पेटून उठतो आणि सूरज देखील आता पेटलेले आहेत। इथं आपण पाहतोय आलेला हा डॉट बॉल चेंडू झालेत मैदानामध्ये, 5 चेंडूंचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 10 आकड्यावरती। डेडिकेशन अँड हार्डवर्क आर व्हॉट मेक युअर ड्रीम्स कम ट्रू। तुम्हाला तुमचे डेडिकेशन आणि हार्डवर्क हे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात। इथे हा सुरेख चेंडू हाताळल्या षटकाची समाप्ती होते, षटक क्रमांक संपले। इथे पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या टिटेगर संघाची 10 आकड्यावरती। आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आपण पाहतोय। आपलं आयुष्य हे दुसऱ्याशी आयुष्याशी कधीही तुलना करत राहू नका आणि तसं करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही। आपल्याकडे जे आहे, आपली जी ताकद आहे ती ओळखा आणि त्यामध्ये आनंद घाटा। मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। नवीन गोलंदाज रवी पवार या ठिकाणी बॉलिंगसाठी आलेले आपण पाहतोय। रवी पवार जे की कामतडी गावचे सुपुत्र आहेत, भोर प्रीमियर लीग मध्ये पहिल्या वर्षी धाराव माता टीम मधून ते कॅप्टन होते, 2nd नंबर त्यांनी पटकावला आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज LED TV रवी पवार यांच्या नावावरती झाले होते। भोर प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये देखील अगदी नवनाथ जाधव यांच्या संघामध्ये ते खेळले आणि त्या टीम मध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांनी केला होता। रवी पवार खरं तर क्रिकेटचे धडे त्यांच्याकडून घेण्यासारखे असतात आणि लेजंड क्रिकेट खेळाडू आहेत ते। सातत्याने लेदर बॉल क्रिकेट देखील बऱ्याचशा कंपन्यांसाठी प्रोफेशनल क्रिकेट म्हणून ते खेळत असतात, परंतु समोर तितकाच ताकदीचा बॅट्समन आपण पाहतोय भरत निगडेकर। स्वप्न कितीही मोठे असले तरी पूर्ण करण्यासाठी धैर्य, निष्ठा आणि समर्पण आवश्यक असतं। आपले उद्दिष्ट जर ठाम राहिलं तर शक्य असं
अशक्य असं काहीच नाही. ओहो, कॅच पकडले परंतु सीमा रेषेच्या बाहेर ते गेलेत. पण फिल्डरचा मनाचा मोठेपणा पहा, त्याने कॅच पकडल्यानंतर सांगितलं की मी षटकारमध्ये गेलोय. षटकार इथे आलाय. षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 16 या आकड्यावरती. इथे सेट ऑन फायर रवी यांच्या विरुद्ध भरत निगडेकर आता फायर झालेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलेला आहे. त्यावरती एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि दुसरी धाव घेताना घेऊ की नको चूक झाले. भरत यांना आता महागारी परतावं लागेल. जर आपण चांगले बॅटिंग करतोय तर अशी चूक का होते? क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. जे घडले ते सोडा, जे घडवायचं आहे त्यासाठी राहा. इथे चूक झाले. पहिल्या बॉलवरती षटकार आला परंतु त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. कारण कामतडी टीमला माहित आहे रडून काहीच बदलत नाही, थांबून यश गवतत नाही. उठ उभा राहा, लढा दे, कारण एकदा हरलेला माणूस पुन्हा हरत नाही. कामतडी टीमला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय निश्चितच जय शिवराय फोरेम कामतडी टीमने चांगला कमबॅक केलाय. मोठ्या विकेटचा पतंग झालाय. मैदानामध्ये एक चांगला खेळाडू बाद झालाय आणि नवीन खेळाडू आपण पाहतोय टिटगर टीमचा एक विराट कोहली म्हणून ज्या नावाने ओळखलेला खेळाडू आहे. एक यंग टॅलेंट खेळाडू आणि खूप चांगली नेत्रदीपक फटके ज्याच्या मार्फत लागले जातात. सागर नवगणे मैदानामध्ये गेलेत. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकाचे चेंडू झाले दोन चेंडूंचे खेळ संपला तर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. सागर नवगणे नवीन आले. काय बोललो मी? मला वाटलं पहिलाच सागर आहे. आमर आहे का पहिला? अमीर आणि सागर ही जोडी मैदानामध्ये खेळते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 2 षटकांचे 2 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. स्वभावात थोडं तरी तिखटपणा असावा, नाहीतर लोक उसासारखं खाऊन आपला स्वतः करून टाकतात. त्यामुळे कधी खेळत असताना अगदी तिखटपणाने खेळा, शांत स्वभाव ठेवा, परंतु आपलं जे ध्येय आहे त्यावरती चिकटून राहा. पुढचा बॉल स्टेप आउट खेळला फटका आहे. त्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डिंग पहा. कामतडी टीमच्या प्रत्येक खेळाडूचं कौतुक करावं लागेल. ते पडत आहेत परंतु फिल्डिंग करत असताना चेंडू सोडत नाहीयेत. हे महत्त्वाचं असतं. तुम्ही मैदानामध्ये पडलात तरी चालेल परंतु खराब खेळ करून प्रेक्षकांच्या नजरेत पडू नका. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहत आहे कामतडी टीमकडून. 18 धावांवरती दाखवलं गेलंय. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अमीर ज्याने सुरुवात चौकाराने केली होती या खेळाची, ते स्टायलिश खेळाडू अमीर आता स्ट्राईकवरती. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल परंतु त्यांच्या अगदी हाईट वरून चेंडू गेलाय. 1 बाउंस सीमा रेषा पार. अमीर नवगणेच्या बॅटमधून चौकार क्रमांक दुसरा. हा चौकार आलाय आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या 4 चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा धाफलकावरती लागलेल्या आहेत. खिशात किती नोटा आल्या तरी नशिबाचा टॉस करायला रुपयाच लागतो. पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेली की त्याचा पत्ता आपोआप कट होतो आणि त्यामुळे वय आणि पैसा आणि खेळ याच्यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात. खेळामध्ये गर्व करून चालत नाही. इथे हा चौकार. या चौकारनंतर 22 धावेंवरती दाफोलक. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. चेंडू क्रमांक 5. चांगला फटका खेळलाय. टायमिंग फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मिस फिल्डिंग. आज कामतडी टीमला काय झालंय? ज्या टीमचे क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे, ज्या टीमचा खेळ अगदी कॅल्क्युलेट असतो, ती टीम चूक करते. जिथे एक धाव होते तिथे मात्र आपण पाहतोय अगदी पळून काढलेल्या 2 की किती त्या धावा आपण विचारूयात. अंपायर किती रन? स्वतःच्या 4 रन. इथे 4 धावा आलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. जिथे बॉल अगदी कॅच साठी उडला होता, जिथे झेल होती तिथे झेल सुटले आणि 4 धावा आलेल्या आहेत. 26 धावा दाफलकावरती लागलेत. रवी यांचा या षटकामधला अंतिम बॉल. चांगला फटका खेळलाय. रवी यांचं कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू त्यांनी हाताळलेला आहे. थोडेसे नाकूच झालेत कारण या अगोदर रवी यांनी खूप चांगला बॉल हाताळला होता. तिथे कॅच पकडली असती तर खेळाडू बाद झाला असता, परंतु कॅच सुटली आणि त्यावरती मिस फिल्डिंगच्या स्वरूपाच्या 4 धावा, त्यामुळे ते नाकूच झाले. 1 रन आता पळून काढले. एका धावेनंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 27 वरती आता दाखवलं गेलंय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे. चलो मॅचचा विचार जर केला तर टिटेकर विरुद्ध जय शिवराय फोरेम कामथडी अशी मॅच आपण पाहतोय. बारा बॉलचा खेळ संपलाय. 27 धावा दाफलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे.
शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी आपण गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहतोय. अक्षय इंगुळकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेत. बोर्ड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये उत्कृष्ट खेळाडू ठरले होते, उत्कृष्ट गोलंदाजी ठरले होते. 18 विकेट या अक्षय इंगुळकर यांच्या नावावरती होत्या. अचूक टप्पा भेदक मारा अक्षयचा यांचा पाहायला भेटतो. आवाज कमी करता का सर? डिस्टर्ब होते जरा. इथे निखिल क्षेत्ररक्षक होते, झेल पकडले आणि इथे विकेटचा पतंग होतं. मी सांगितलं होतं विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट घेतलाय. अमीर नवगडे 3 चौकार मारून इथे बाद होत आहेत. एक चांगली बॅटिंग अमीर यांनी केल्या. 12 बॉलचा केस संपला 27. आता अंतिम 5 बॉल बाकी आहेत. अक्षय यांच्याकडे 5 बॉल हाताळायचे आहेत, तर आता नवीन आलेले फलंदाज यांना 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचे. चालू मॅचचा जर विचार केला तर चालू मॅच विद्यमान लढत काटेकी टक्कर आपण पाहतोय. जय शिवराय 4M कामथडी आणि त्यांच्या विरुद्ध टिटेकर संघ खेळतोय. टिटेकर संघ टॉस हरला. कामथडी टीमने फिल्डिंग घेतल्या. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टिटेकर टीमला आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अगदी 13 बॉलचा केस संपलाय. तिसरं षटक चालू आहे. एका चेंडूचा केस संपल्यानंतर 27 धावा आता दाफुलकावरती लागलेला आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्याचबरोबर अमोल निगडे यांचं शुभ आगमन, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. कौन कहता है कि कामयाबी किस्मत से मिलती है, किस्मत भी उसी का साथ देती है जो दिल से मेहनत करते हैं. आणि इथे जर तुम्हाला आता मेहनत केली ना तरच तुम्हाला विजय गवसणार आहे. त्यामुळे आता मेहनतीवरती नशिबावरती काहीच ठेवू नका, फक्त 4 आकडी मेहनतीवरती तुम्ही विश्वास ठेवा. एक बॉल विकेट. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. दरम्यानचा पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली. एका धावेनंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 28 वरती आता दाफलक आलाय. 28 धावा दाफलकावरती आलेल्या आपल्याला जरूर पाहायला भेटतील. अजूनही अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. निलेश. फटका फसलाय, उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल पकडले, कॅच झाले आणि ते विकेटचा पतंग होतोय. शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे. शेवटचं षटक चालू असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 विकेट गेलेत, 1 धावा आली आहे. 28 धावेवरती दाफलक. मैच में बनती है नई कहानी, बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी, गेंदबाजों की मेहनत रंग लाती है, क्रिकेट की दुनिया सभी को भाती है. आणि त्यामुळेच एवढं ऊन पडलंय. एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये सुट्टीचा दिवस लोक आराम करायचं सोडून क्रिकेटसाठी आराम करून टाकतात. शेवटच्या अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 शेवटच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आलेली आहे आणि एक चांगले खेळाडू सागर नवगणे आउट झालेले आपण पाहतोय. अंतिम 3 बॉल आणि या 3 बॉलमध्ये काय होईल. आकाश आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाजी एंडवरती अक्षयने 3 बॉलमध्ये 2 विकेट घेतलेत आणि फक्त 1 धाव खर्च केले. विकेट करण्याचा प्रयत्न आकाश नवगणे यांचा होता. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस झालाय. तिथे निखिल चेंडू अडवतील, फक्त 1 धाव. चेंडू झाले 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 29 धावा दाफलकावरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे. लोगों की होगी तलब मोहब्बत की, हम तो बुरी तरह से क्रिकेट के दीवाने हैं. आणि त्यामुळेच कित्येक खेळाडू खाडं करतात, सुट्टी करतात, काम सोडून इथे मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद घेतात. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल 5वा बॉल असेल. चांगला बॉल हाताळलाय. अमोल यांच्याकडून फटका फसलाय आणि तिथे आपण पाहतोय अमोल बाद होतील. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडू टाकत असताना अक्षय इंगुळकर यांनी 2 विकेट घेतलेत आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सफलता की लढाई अकेले ही लढणं पडती है, बीड तो जितका उसतो मनाने केली होती. आणि त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल ह्या अगोदर अगदी 12 बॉलमध्ये 27 धावा. कामथडी टीम थोडीशी बॅकफुटला होते, परंतु स्वतः एकटा आला, एकटा लढतोय. नवीन फलंदाज संदीप सनस आहेत. हा फटका चांगला खेळला आहे, त्यावरती 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. दुसरी धाव संदीपचं कौतुक करावं लागेल. जोपर्यंत इथे 1 धाव कंप्लीट करतोय अमोल, तोपर्यंत 3 धावा कंप्लीट करत होता तिथे संदीप. 2 धावा येतील आणि या 2 धावांनंतर टीमची धावसंख्या 31 झालेली आहे. टिटेकर टीमने 31 धावा उभ्या केल्यात. विजयासाठी जय शिवराय 4M कामथडी टीमला आता 32 धावा बनवायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण उडूयात. ऐक ना, हे खेळले असते ना आपलं जिंकलं की होतं, त्यामुळे टाइम जातो रे.
नेक्स्ट मॅचचा टॉस आपण ही मॅच झाल्यानंतरच उडवणार आहोत, कारण वडतुंबी टीम वर गेले. वडतुंबी विरुद्ध कोण खेळणार त्यासाठी कामतडी आणि टिटेकरची मॅच चालू आहे. यामध्ये जो जिंकेल तो वडतुंबी टीमच्या विरुद्ध खेळेल. सन्माननीय दाजी सनस यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. चिखलगावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल धनावडे यांच्या शुभ हस्ते आपण दाजींचा सन्मान करूयात. कोपरकरणी प्रभागामध्ये खूप चांगलं व्यक्तिमत्व ते आहेत. त्याचबरोबर आमच्या बोर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेशजी बढाळे आणि अनिल धनावडे यांना विनंती आहे तुमच्या शुभ हस्ते दाजी सनस यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. क्रिकेटसाठी आणि आमच्या तरुणांसाठी नेहमी मार्गदर्शन दाजी सनस करत असतात. या स्पर्धेसाठी त्यांनी भेट दिलेली आहे. मंकाळेश्वर बॉईज ह्या मंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान करूयात. सन्मान होतोय दाजी सनस यांचा, सन्मान होतोय एका युवा नेतृत्वाचा. अनिलजी धनावडे, गणेशजी बडाळे या मान्यवरांच्या हस्ते आपण दाजी सनस यांचा सन्मान करतोय. तदनंतर बोर तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष गणेशजी बडाळे यांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी विलासजी दोंडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. गणेशजींना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बोर तालुका क्रिकेट असोसिएशन बोर तालुक्यामध्ये देखील खूप चांगले खेळाडू आहेत आणि हे चांगले खेळाडू त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यासाठी मंकाळेश्वर चषकाचं आयोजन आपण पाहतोय. हा मॅच आपण पाहतोय टिटेकर विरुद्ध जय शिवराय प्रतिष्ठान टीमने टॉस जिंकला आणि तदनंतर मात्र कॉम्पिटेटिव्ह टीमचे रवी पवार यांनी निर्णय घेतला गोलंदाजीचा. बॅटिंग करत असताना 12 बॉलमध्ये 27 धावा टिटेकरने पटकवल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावांच्या सहाय्याने 31 धावांवरती दाफलक गेलाय आणि विजयासाठी आता 32 धावा जय शिवराय फोरम कॉम्पिटेटिव्ह टीमला बनवायचे. कॉम्पिटेटिव्ह टीम रवी पवार सर मैदानामध्ये लगेच. त्याचबरोबर या ठिकाणी अनिलजी धनावडे यांचा सन्मान होतोय. सन्माननीय विकासजी दोंडे पाटील यांच्या शुभ हस्ते अनिल धनावडे यांचा आपण सन्मान करूयात. आमच्या टिटेकर गावचे अभिमान आणि सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमी जे अग्रेसर असतात रवी सर यांचा सन्मान आपण करणार आहोत. एखादं सामाजिक कार्य, एखादं कला क्षेत्रातलं कार्य, क्रीडा क्षेत्रातलं कार्य ज्यावेळी आम्ही पार पाडतो त्यावेळी रवी सनस यांचं नेहमी सहकार्य असतं. त्या रवी सनस यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि रवी सनस यांचा सन्मान विकासजी दोंडे पाटील करतील. खरं तर विकास आउट व्हावे यासाठी रवी यांनी साकडं घातलं होतं देवाला. हमें तो अपने लुटा गैरों में कहा दम था, परंतु विकास सांगत आहेत मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. बारामती एक्सप्रेस विशाल भागवत यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. मैदानामध्ये चेंडू द्या मैदानामध्ये नवीन बॉल. त्याचबरोबर सन्माननीय शिवाजी दोंडे यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. आमचे युवा उद्योजक आणि चिखलगावचे सामाजिक कार्यकर्ते शिवादादा यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. खरं तर घनसोली सारख्या ठिकाणी येऊन ग्रामीण भागातून एक उद्योग उपयोग केला, स्थापन केला आणि आज त्या वटवृक्ष त्या इवलेच्या रूपाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. चिखलगावचे आमचे उद्योजक शिवाजी दादा दोंडे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय विकासजी दोंडे पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते शिवाजी दादा दोंडे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. शिवादादा आपण व्यासपीठावरती या. काय मॅच खेळतो तो ते बॉलर कोण आहे बरं ते ना त्यांना म्हणावं टीम बाद करून प्लेयर मॅच कडे जाऊयात. भरत पहिलाच बॉल भरतने खूप चांगला हाताळला आहे. स्ट्राइक वरती रवी पवार होता, नॉन स्ट्राइक वरती सूरज म्हाताळे. ही जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी आहे. ही जोडी म्हणजे आपण जर पाहिलं तर या जोडीचं नाव सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग असं करू शकतो, कारण सचिन सारखी बॅटिंग, सचिन सारखी हाईट रवी पवारची आहे उंची, परंतु खेळ मात्र सचिन सारखाच आहे. तर समोर आपण पाहिलं तर गोलंदाज तितकाच ताकदीचा अनुभवी खेळाडू. ओहो इथे फटका सुरेख खेळलाय सूरजच्या बॅट मधून. एक वन बाउंड चेंडू सीमारेषा क्लिअर करेल, इथे चौकार येतोय. खरं तर भरत निगडेकर यांच्याकडून बोर तालुक्यातल्या प्रत्येक खेळाडूने एक धडे घेतले पाहिजेत. हा खेळाडू तुम्ही पहा, कधीही चिडत नाही, कधीही रागवत नाही
अपयश आलं तर लाजत नाही आणि यश आलं तर माजत नाही. त्यामुळे माझा आवडता खेळाडू हा भरत निगडेकर आहे. सागर शिलार यांचं दरम्यान शुभागमन होते, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो, त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जत मैदानामध्ये भरतच्या विरुद्ध सूरज यांनी मोठा फटका खेळला. हो हो कमबॅक. आयुष्यात स्वतःला सिद्ध करणं आणि कमबॅक करणं हे महत्त्वाचं असतं आणि ते भरत निगडेकरला चांगलं माहीत आहे. या बॉलवरती फक्त एकच धाव. आज या ठिकाणी आपण पाहतोय आकाशजी नवगणे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आकाशजी नवगणे यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. खूप चांगला बॉल अफलातून यार, सुपर. कोहिनूर क्रिकेट क्लबचे कोहिनूर हिरे म्हणून ज्यांची ओळख आहे, रावडी बैलाचे खूप मोठे फॅन संग्रामजी सासवडे यांचा या ठिकाणी शुभागमन. 4 चेंडूंचा केस संपला. टीमची धावसंख्या 6 आकड्यावरती. षटकामधला दरम्यानचा 5वा बॉल भरत यांच्या मार्फत अतळला जाईल. हा चेंडू सुरेख अतळला. इथे आलेला डॉट बॉल नंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या चेंडू झालेत मैदानामध्ये 5 आणि 5 चेंडूंचा केस संपल्यानंतर 6 आकड्यावरती धाव फलक आले. शेवटचा 1 बॉल मैदानामध्ये बाकी आता आपण पाहतोय. 5 चेंडूंचा केस संपलाय. 5 बॉलचा केस संपला तर टीमची धावसंख्या आपण 6 आकड्यावरती पाहतोय. शेवटचा 1 बॉल. फटका चांगला खेळलाय. फ्रीक ऑफ द रिस्ट. मी सांगितलं होतं हा खेळाडू हाईट कम फाईट ज्यादा. हा खेळाडू जरी दिसायला बारीक असला तरी खेळ खूप मोठा आहे. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आणि टीमची धावसंख्या आता 12 आकड्यावरती. विजयासाठी येणारे 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये किती 20 धावांची गरज. 32चं टार्गेट. 12 धावा लागलेल्या आहेत. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 धावा करणं हे मोठं आव्हान आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. कटर गोलंदाज एका ॲक्शनमध्ये 2 स्पिन जे करतात. पश्चिम भागात चषकावमध्ये त्यांची उत्कृष्ट गोलंदाजी झालेली आहे. रायरेश्वर प्रीमियर लीगचे ऐकवान खेळाडू सागर नवगणे गोलंदाजीसाठी आलेत. खरं तर सागरसाठी एक वाक्य असेल, तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने, कष्टावी न फळना मिळते तुझं कळते परिणाम वळते. कष्टाविषयी फळ असतं आणि त्यामुळे आता टिटकर टीमला कष्ट करावं लागेल. सागर यांच्याकडे क्षमता आहे. सागर एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत, परंतु आता 12 बॉल आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये त्यांना डिफेंड करायचे आहे. त्या 20 धावा करू शकतील का? बरेचसे प्रश्न आहेत, परंतु त्याचं उत्तर आता पहिल्या 3 बॉलवरती पडेल. सागर या ठिकाणी सज्ज झाले. स्ट्राईकवरती असतील सूरज म्हाताळे. पहिला बॉल बिग हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच सुटल्या. ही कॅच नव्हती तर मॅच होती, परंतु तिथे एकच धाव येईल. मी सांगितलं होतं एका ॲक्शनमध्ये 2 स्पिन हे करतात. आता आपण पाहतोय ऑफ कटर चेंडू टाकण्यासारखा हात केला आणि लेग कटर चेंडू टाकला. ही वैशिष्ट्य आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थोडेसे फंबल झालेलं आहे. झेल सुटले, परंतु 1 धाव तिथे कंप्लीट केलेला आहे. ए तो बच जाके पिक्चर अभी बाकी आहे. ह्या प्रकारचीच लढाई इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. इतरांच्या सावलीत जगणारा नेहमी लहानच राहतो. स्वतःचा सूर्य बना आणि सूर्यासारखं समजा. मैदानामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक चालू आहे. दुसरं पहिल्याच बॉलवरती सूरज यांना फसवलं होतं, सूरज यांना चकवलं होतं. गोलंदाजचं नाव आपण पाहतोय सागर नवगणे. काम मात्र नेहमी बादशाहसारखं ते करतात. पुढचा बॉल हलक्या हाताने घेऊन काढलेला बॉल आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील. इथे सागर यांचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल हाताळलेत. दोन्ही चेंडू पहा. पहिला बॉल ऑफ ब्रेक, लेग ब्रेक आणि आताचा ऑफ ब्रेक. म्हणजे गोलंदाजीमध्ये त्यांची शैली आहे आणि या गोलंदाजीमुळे त्यांची ओळख निर्माण होत असते. परंतु रवी पवार आणि सूरज माता हे देखील कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. नेहमी झडतात, नेहमी झगडत राहतात, नेहमी भिडत राहतात आणि नेहमी निडत राहतात. पुढचा बॉल फटका पुन्हा एकदा फसलेला आहे, परंतु आता टायमिंग प्रॉपर. ओहो, फिल्डिंग चांगली केली आहे. इथे 5 धावा टीमसाठी वाचवण्याचं काम केलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. खूप चांगली फिल्डिंग. हा एफर्ट खूप महत्त्वाचं असतं. बोलणं सगळ्यांना येतं. कोणाची जीभ बोलते, कोणाचं हेतू बोलतो, कोणाचा पैसा बोलतो, कोणाचा वेळ बोलतो आणि कोणाचं पद बोलतं, तर कोणाचा खेळ बोलतो. काही खेळाडू असे असतात जे तोंडाने कमी बोलतात परंतु खेळातून दाखवतात. असे तिन्ही खेळाडू मैदानामध्ये खेळतात. एकही कुठलाही खेळाडू कमी नाही आहे. इथं फिल्डर बेमिसाल, इथे गोलंदाज अफलातून, इथे बॅट्समन क्लासिक, नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन तो देखील बेधडक. म्हणजे सगळे बेस्ट आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट.
हा बॉल इथे आपण पाहतोय डाव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल आहे आणि त्यामुळेच व्हाईट+1 अशा 2 धावा इथे ऍड होतील. या 2 धाव्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 18 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर 14 धाव्यांची गरज. वर्तमान सुधारायचं असेल तर भूतकाळातील गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि यशस्वी होण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे अपयशाची भीती मनातून काढून टाकणं. त्याचबरोबर साहिल अंबवले यांचं या ठिकाणी शुभागमन, सन्माननीय योगेशजी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. सर्वांचं आपण या प्रीमियर लीगच्या वतीने या चषकाच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूयात. हा चेंडू खूप सुरेख हाताळला. इथे कुठल्याही प्रकारचा धाव येणार नाहीये आणि 18 धावांवरती चेंडू झालेत समाप्त 4. ही ओळख आहे सागर यांची. आतापर्यंत पहा एकही मोठा फटका आला नाहीये. पायामध्ये बेडा टाकण्याचं काम त्यांनी केलंय. षटकामधला दरम्यानचा चेंडू क्रमांक 5वा. इथे फटका सुरेख खेळलाय परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू हरवलाय. मला वाटतं दुबईवरून जे खास आलेलं आहे त्या सामन्यांसाठी विकास दादा आपण लगेच नजदीकच्या पोलीस चौकीमध्ये जा आणि FIR नोंद करा. चेंडू हरवलाय. चेंडू आता सापडणार नाही. चेंडू झालेत मैदानामध्ये 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5व्या बॉलवरती आलेली सिंगल, 19 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 7 बॉल आहेत आणि अंतिम 7 बॉलमध्ये विजयासाठी 13 धाव्यांची गरज. मॅच मी अगोदरच सांगितलं होतं टिटेगर संघ देखील झुंज देणारा संघ आहे आणि कामतडी संघ देखील. इथं मॅच फिरवले सागर नवगण यांनी कारण या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. बॉल टू रन या ठिकाणी सागर यांनी खर्च केलेत. शेवटचा बॉल हा खूप महत्वाचा आहे. अंतिम बॉल षटक क्रमांक 2 या ठिकाणी हातवत असताना सागर यांचा. इथे काय होतं इथे व्हाईट+1 चूक होते. 2 धावेने 21 वरती धाव फलक. आता विजयासाठी आपण जर पाहिलं तर इथे 11 धावा 7 बॉल मध्ये करायचे. 7 चेंडू मध्ये 11 धावा या ठिकाणी करायचे. आय माय मिस्टेक. खर तर माझं जे इंग्रजी आहे ना ते सचिन दिघे माझे इंग्रजीचे शिक्षक होते आणि त्यामुळे ते बाजूला बसले गुरुवारी. शेवटचे अंतिम 7 बॉलमध्ये 11. फटका सुरेख खेळलाय. लांब आहे, कडक आहे आणि अर्धा डझन धावा इथे बुक केल्यात. षटकारानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी धावफलकावरती 27 लागलेल्या आहेत. विजयासाठी आता अंतिम 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज. खरं ते कविता आहे मराठीमध्ये. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. आणि मला वाटतं ते टिटेगर टीमसाठी वाक्य असेल. धीर कधीच सोडू नका. 6 बॉल 5ची मॅच देखील होऊ शकते परंतु सूरज माताळे यांचं कौतुक करावं लागेल. वा बाय वा. अगदी आकाशातून सूरज तळपतोय तर खालचा हा सूरज आगला होतोय. खरं तर बिल गेट्स यांचं एक वाक्य आहे. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचं असतं. आणि बिल गेट्स यांचं वाक्य आता फॉलो करावं लागेल गोलंदाजाला. लोक काय म्हणतात ते विसरा, बहिरे व्हा आणि बहिरे होऊन इथे शेवटचे 6 बॉल होता. 6 चेंडू 5 धावा. चला मॅच मध्ये बरेच वेळ झालेला आहे. लगेच सामना खेळवायचा आहे. 1:30 वाजलेत. बराच विलंब झाला आहे. काय इकडे की त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय नगरसेवक सन्मान्य गणेशजी सपकाळ साहेब यांचं शुभ आगमन. सपकाळ साहेबांचं हार्दिक स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर सन्मान्य रवीजी राजीवडे सर यांचं देखील आगमन. सागर वगैरे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. दुसरे सागर आलेत. सिनियर सागर यांचं दुसरं षटक झालं. आता ज्युनियर सागर आलेले आहेत. 5 बॉल आणि 4 धावांची गरज. अंतिम 5 बॉल. सन्मान्य नगरसेवक साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. मैदानामध्ये 5 बॉल 4 धावांची गरज. इथे सन्मान देण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथे आपण पाहतोय ओहो फिट केलाय परंतु तिथे हिट चुकल्यानंतर 2 धावा कंप्लीट केलेत. गरीबी में आटा गेला. आधीच कर्जबाजारी त्यात उसनं मागून खाणारा शेजारी अशी तऱ्हा आता टिटेगर टीमची झाले. 5 धावा बनवायच्या होत्या, 3 धावा आलेत. आता विजयासाठी 2 धाव्यांची गरज. कामतडी टीम जर मॅच जिंकला तर लगेच टॉससाठी तुम्ही या. धावून काढली सर 2 धाव्यांची गरज येणाऱ्या 4 बॉलमध्ये.
फक्त एक धाव. पहा एक कॅल्क्युलेट क्रिकेट आहे इथे. त्यांना माहिती आहे, सन्मान द्या. उगाच नको तिथे शहाणपण करायला गेलं की आधी तिथे माती होते आणि ते सूरजला चांगलं माहिती आहे, त्यामुळे त्याने फक्त एक सिंगल काढलंय. फक्त एका धावेची गरज. शेवटचे 3 बॉलमध्ये एका धावेची गरज मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे बॅटची एज इष्टाच्या पाठीमागे गचा क्षेत्ररक्षण आणि हा सामना जिंकलेला आपण पाहतोय. जय शिवराय 4M कामतेडी टीम जिंकली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टॉससाठी लगेच या.